त्याचे स्वराज्यात रूपांतर करणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीत मी संत दत्तात्रय वारे बीडी काळे महाविद्यालय घोडेगाव या महाविद्यालयाची विद्यार्थिनी तुमच्या समोर विषय मांडते शासकीय शिष्यवृत्ती योजना व त्यांची अंमलबजावणी। शिष्यवृत्ती योजनेबद्दल सांगायचं झालं तर शासनाने आपल्यासाठी अनेक शिष्यवृत्ती योजना राबवलेल्या आहेत। त्यांचा उपयोग आपल्याला आपल्या शैक्षणिक जीवनात होत राहतो, हेही खरं आहे। शिष्यवृत्ती योजना म्हणजे पहिली ते चौथी पर्यंत असलेली मंथनची परीक्षा असो किंवा 5वी ते 8वी पर्यंत असलेली अजून दुसऱ्या शिष्यवृत्ती योजना असो, महाविद्यालयाला गेल्यावरती सावित्रीबाई फुलेंची शिष्यवृत्ती योजना असते, महाडीपीटीचा फॉर्म असतो, त्यांमधून गरीब मुलांना मोठी मदत होते। त्यासाठी मी शासनाची खरंच ऋणी आहे। पण कधी कधी असेही होते की ज्याला शिष्यवृत्तीची गरज नाही त्याला देखील मिळते। मग ज्यांना शिष्यवृत्तीची अधिक गरज आहे ती मुले त्या शिष्यवृत्तीच्या योजनेपासून लांबवलेली असतात। आता पाहायचं गेलं तर काही विद्यार्थी शिक्षण देखील घेत नाहीयेत। सांगायचं झालं तर वीटभट्टीवर काम करणाऱ्या माणसांची मुले ना त्यांना शिक्षणाचं काही माहिती आहे, कारण त्यांचे आईवडील शिकलेले नसतात, त्यांचे विचार तेवढे पुढे गेलेले नसतात। खरं तर खरी शिष्यवृत्तीची योजना त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, त्यांना त्यांची खूप गरज आहे असं मला वाटतं। कारण आपण म्हणजे ज्यांना शिष्यवृत्ती योजना भेटते, ज्यांना संधी भेटते शिष्यवृत्ती योजनेचे, खरं तर ती मुलं तितक्या सिरियसपणाने घेत नाहीत, हे आपणही जाणतो। तसं सांगायचं झालं तर त्या मुलांना काहींना शिक्षणाची आवड असते। काही छोटी मुलं ही बालवाडीच्या बाहेर उभे राहिलेली दिसतात, शाळेच्या बाहेर उभे राहिलेली दिसतात। वीटभट्टीवरती काम करणाऱ्यांचं सांगते। तर शिष्यवृत्ती योजनेचं सांगायचं झालं तर ते प्रत्येक जातीनुसार शिष्यवृत्ती भेटत असते। म्हणजे मध्यम जाती असते, खालच्या, कारण आदिवासी जाती यांना आपण पाहायला गेलं तर आरक्षणही जास्त भेटते आणि शिष्यवृत्ती जास्त भेटते। याचं कारण असं की त्या जातीतील मुले किंवा मुली जास्त शिकत नाहीत, म्हणजे त्यांचा एक वेगळा रूट तयार झालेला असतो। आता जास्त विकास झाल्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजले आहे, म्हणून ते शिक्षण घेत आहेत। तसं पाहायला गेलं तर ओपनवाल्यांसाठी, ओबीसीवाल्यांसाठी, सगळ्यांसाठी वेगवेगळ्या शिष्यवृत्ती योजना आपले शासन राबवत असते। शासनाकडे माझी एवढीच मागणी आहे की ज्यांना शिष्यवृत्ती योजनेचा खरंच लाभ पाहिजे त्यांच्यापर्यंत ती शिष्यवृत्ती पोहोचली पाहिजे। काही अशांना सुद्धा शिष्यवृत्ती भेटते की त्यांच्या घरी ऑलरेडी जास्त असते पण त्यांना ती भेटते, त्यांना त्याचं काही घेणं देणं नसतं। म्हणजे शिष्यवृत्ती योजनेचे पैसे कशासाठी वापरावेत याचं खरं तर ज्ञानच त्यांच्याकडे नसतं असं मी म्हणेन। शिष्यवृत्ती योजनेचे पैसे कशासाठी वापरावेत? पुस्तके घेण्यासाठी, पुढचे शिक्षणाचे पैसे भरण्यासाठी, हेही खरं आहे। मी आत्ता विषय मांडला की वीटभट्टीवरती काम करणाऱ्या माणसांची मुले, हा एक खूप गंभीर विषय आहे। यासाठी शासनाने काय केलं पाहिजे? वेगवेगळ्या शिष्यवृत्ती योजना ते आमच्यासाठी राबवतच आहे, त्यासाठी मी परत एकदा त्यांचे आभार मानते। मात्र प्रत्येक शाळेच्या शिक्षकांना, प्राध्यापकांना किंवा बालवाडी, अंगणवाडी का त्यांच्या सेविकांना वीटभट्टीवर जाऊन त्या माणसांना शिक्षणाचं महत्त्व सांगितलं गेलं पाहिजे, शिक्षणाचं महत्त्व त्यांना पटवून दिलं पाहिजे। त्यामुळे ते आपल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये टाकतील। बरं, त्यांना पैशांची अडचण असते, हेही खरं आहे, त्यांना राहायला साधेसे घर नसते, त्यांना पैशांची अडचण निर्माण होते, त्यावेळेला आपण त्यांना शिष्यवृत्ती योजनेबद्दल माहिती दिली पाहिजे, म्हणजे त्यांचेही टेन्शन हलके होते असं म्हणायला हरकत नाही। जर त्या मुलांपर्यंत शिष्यवृत्ती योजना पोहोचली तर खऱ्या अर्थाने शासनाचे शिष्यवृत्तीचे काम हे मार्गी लागल्यासारखे होईल असे मला वाटते। तसं सांगायचं झालं तर त्या मुलांना खरंच खूप गरज आहे शिष्यवृत्ती योजनेची। जर ते शिकले तर त्यांचा समाज सुधरेल। त्यांच्या आधीची पिढी म्हणजे त्यांचेच आई वडील शिकले नाहीत म्हणून आता वीटभट्टीवरती कामाला आहेत, ते शिकले नाही म्हणून त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहीत नाही। बरं, शिक्षण घेण्यासाठी आपल्याकडे पैसे नसले तर शासन शिष्यवृत्ती योजना राबवत आहे हे देखील त्यांना माहीत नाही। याचं मोठं कारण आहे शिक्षणाचा अभाव। जर आपण त्यांना जाऊन 4 गोष्टी शिक्षणाच्या सांगितल्या, 4 गोष्टी शिष्यवृत्ती योजनेबद्दल त्यांना पटवून दिल्या, तर मला वाटत नाही की ते त्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी नकार देतील। नक्कीच त्यांचा होकार असेल असे मला वाटते। आपण अशी योजना राबवावी असा माझी एक कल्पना आहे। ती तुम्हाला कुठपर्यंत योग्य वाटते ते तुम्ही ठरवा।
तसं सांगायचं झालं तर अनेक मुलींना शिष्यवृत्ती योजना भेटते. मग ती सावित्रीबाई फुलेंची असो, छत्रपती संभाजी महाराज शिष्यवृत्ती योजना असो, म्हणजे ती मुलींसाठी मुलांसाठी असते. किंवा ओपनवाल्यांसाठी, ओबीसी वाल्यांसाठी वेगवेगळ्या योजना असतील. एस टी कास्टवाल्यांसाठी वेगवेगळ्या शिष्यवृत्ती योजना असते. एस टी कास्टवाल्यांसाठी देखील शिष्यवृत्ती योजनेसाठी कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं असतं. म्हणजे 12वी झाल्याच्या नंतरनं प्रत्येक एस टीवाल्या मुलांनी कास्ट व्हॅलिडिटी करणं गरजेचं आहे. पण त्याची जी प्रोसेस आहे ना ती खूप मोठी आहे. मुलं लगेच शहाणी होत नाही. ज्या वेळेला शिष्यवृत्ती योजनेचे फॉर्म सुटतात त्यावेळेला ते कास्ट व्हॅलिडिटी करण्यासाठी पुढाकार घेतात. पण त्यासाठी 50 वर्ष पुरावेचा एक प्रूफ लागतो, एक पुरावा लागतो. म्हणजेच आपल्या वडिलांच्या वडिलांचे वडील त्यांचा एकतर शाळा सोडल्याचा दाखला किंवा मृत्यू दाखला किंवा त्यांचा जन्म दाखला, या 3 गोष्टींपैकी एक त्याच्यामध्ये लागतं. मात्र या गोष्टी सापडणं अतिशय कठीण झालेल्या आहेत. तसं सांगायचं गेलं तर वडिलांच्या वडिलांचे वडील जर शिकले असते तर त्यांनी नक्कीच कुठेतरी त्यांचा म्हणजे पुरावा ठेवला असता. तहसील कचेरीमध्ये जर त्यांचा मृत्यू दाखला घ्यायला गेलं तर तो अतिशय म्हणजे शोधणं कठीण होऊन जातं. असो, या गोष्टी खरंच खूप मोठ्या आहे. यावर काहीतरी उपाय निघावा असं मला वाटतं. व मी जे मांडलं की वीटभट्टीवर काम करणाऱ्या माणसांच्या मुलांपर्यंत ही शिष्यवृत्ती योजना गेली पाहिजे व त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजले पाहिजे, आपण समजवले गेले पाहिजे. या बाबतीने आपण थोडा विचार करावा अशी माझ्या शासनाला विनंती आहे. माझ्या भाषणातून जर कोणाचे मन दुखावले असेल तर मला माफ करा. एवढीच बोलून मी माझे भाषण थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.